पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लग्न सोहळ्यामधील कन्यादानाचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू ठेवलेली बॅग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 7,53,000 रुपये किमतीचा चोरी केलेला माल रबाळे पोलिसांनी हस्तगत केला. यातील आणखी 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. शकुंतला दयाशंकर प्रसाद या ऐरोली सेक्टर 15 येथे राहत असून त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये लेवा पाटीदार समाज हॉल सेक्टर 15 ऐरोली या मंगल कार्यालयातील स्टेजवर ठेवलेली सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक सचिन गवळी गुन्हे, पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे प्रशासन यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी अविनाश पाळदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली. घटनास्थळाचे आणि आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये 2 संशयित इसम तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार दिसून आली. CCTV फुटेजवरून मिळालेल्या संशयित इसमाच्या फुटेजचे विश्लेषण करून तसेच आरोपीचे गुन्हा करण्याची पद्धत यावरून हे आरोपी कडिया साशीगाव राजगड मध्य प्रदेश येथे राहणारे असल्याचे निश्चित झाले. या गावातील अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या असून त्या अशाच प्रकारे लग्नात मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करत असतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ते वाहन त्याच दिशेने गेले असून वाहनाचा मालक त्याच भागातील असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन सपोनी अविनाश पाळदे आणि त्यांचे पथक कडिया साशीगाव राजगड मध्य प्रदेश येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी 5 दिवस तपास करून आरोपीने चोरलेला मुद्देमाल विल्हेवाट लावण्याकरता त्यांच्या महिला आरोपीकडे दिला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. महिला आरोपी अंजली प्रदीप दफानी हिला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सोन्याचा नेकलेस, इयररिंग, चेन, चमकी, पैंजण, 1 लाख रुपये, 2 आयफोन असा 7,53,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील 3 आरोपींचा रबाळे पोलीस शोध घेत आहेत.